चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा बँकिंग सेक्टर मधलं वर्ष 2025 आणि या वर्ष 2025 मध्ये सर जर मला कन्फर्म सिलेक्शन पाहिजे असेल तर त्या केस मध्ये आतापासूनच आपल्याला मेंस एग्जामची तयारी करावी लागेल। फक्त प्रीची तयारी करून काही होणार नाही, कारण प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 15व्या 10व्या ते 15व्या दिवशी मेंस एग्जाम असते आणि त्या 10-15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये तेवढी मेंसची तयारी होणार नाही। म्हणून हा एकदम क्रुशियल टाइम असतो। दरवर्षी आपण मे जून जुलै हे जे 3 महिने मे जून आणि जुलै या 3 महिन्यामध्ये मुलांची एकदम चांगली मेंसची तयारी करून घेतली जाते, म्हणजे जेणेकरून लगेच ऑगस्ट सप्टेंबर पासून ज्या मेंस एग्जाम चालू होतात त्या मेंस एग्जाम मध्ये त्यांना रिझल्ट पाहायला भेटतो आणि आफ्टर 1 जानेवारी आणि 1 एप्रिलला ते तोच रिझल्ट फायनल रिझल्ट मध्ये किंवा फायनल सिलेक्शन मध्ये कन्वर्ट होतो। तर त्यासाठी टीम सारथी एज्युकेशन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील द टॉपर्स मेंस बॅच 2025-26 लॉन्च करते। आता याच्यामध्ये प्युअरली मेंसचं कंटेंट असेल, प्युअरली मेंसच्याच विद्यार्थ्यांना त्या केसमध्ये शिकवलं जाईल आणि 4ही विषय त्या केसमध्ये शिकवले जातील, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश नावाचा सब्जेक्ट असेल, तसेच जनरल अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट असेल। ह्या 4ही विषयांची तयारी परिपूर्ण पद्धतीने करून घेतली जाईल आणि 1 वर्ष या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला त्या केसमध्ये असेल। मग ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी कसं, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी कसं, याबद्दलची डिटेल्ड माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये बघायची। पण सर मी पुन्हा म्हणतो, हा अतिशय क्रुशियल टाइम आहे। आताच का मेंसची तयारी करावी, आताच का मेंसची तयारी करावी, त्यासाठी मी तुम्हाला काही एग्जाम दाखवले ते, जसे की बघा जून मध्ये आयडीबीआय जामची एग्जाम आहे, म्हणजे ॲज अ इक्विव्हॅलंट टू मेंस एग्जामचे। त्याच्यानंतर आपण जर इकडे गेलो 13 सप्टेंबरला आरआरबी पीओ मेंस, 12 ऑक्टोबरला एसबीआय पीओ, 9 नोव्हेंबर आरआरबी क्लर्क, 16 नोव्हेंबर एसबीआय क्लर्क, त्याच्यानंतर पुन्हा आयबीपीएस पीओ आणि आयबीपीएस क्लर्क। ह्या ज्या मी बोर्ड केलेल्या एग्जाम आहे, याला मी हायलाइट केलेले एग्जाम आहे, ह्या सर्व मेंस एग्जाम आपल्याला त्या केसमध्ये बघायला भेटताय सप्टेंबर पासून पुढे आणि इकडे जून मध्ये पण। मग ह्या एग्जामची तयारी मला करायची असेल, ऑलमोस्ट आपण जर आयडीबीआय जाम थोडं स्किप केली तर इकडे सप्टेंबर पासून तुमच्या एग्जाम चालू होतात सर्व मेंसच्या। सप्टेंबर पासून सर्व मेंसचे एग्जाम चालू होतात ते, आणि बरोबर मे पासून आपली ही बॅच जी टॉपर्स मेंस बॅच आहे ही 13 मे ला चालू होते। तर बरोबर मे पासून, मे असेल तुमचं जून जुलै ऑगस्ट आणि मेचे काही दिवस, म्हणजे बरोबर आपल्याला 4 महिन्यांचा टाइम त्या केसमध्ये मेंसचा अभ्यास करण्यासाठी भेटतो। पूर्ण 4 महिन्यांचा टाइम आपल्याला त्या केसमध्ये प्युअरली मेंसचं कंटेंट शिकून घेणे आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करणे, एक्झाम रिलेव्हंट कंटेंट शिकून घेणे। मी रॅन्डमली काहीतरी करतोय सर, मार्क येत नाहीये, मागच्या 2 वर्षापासून तयारी करतोय, मागच्या 3 वर्षापासून तयारी करतोय, काही केसमध्ये सर मला त्या केसमध्ये 4 वर्ष पूर्ण झाले पण सर त्या केसमध्ये मला मार्क पडत नाही। मग अशा केसमध्ये मला मेंसवर थोडंसं फोकस केला पाहिजे। मी इंटरव्ह्यूला जातोय पण फायनल सिलेक्शन होत नाही, कारण मेंस मध्ये माझा स्कोर तेवढा स्ट्रॉंग येत नाही। मग त्यासाठी एक्झाम रिलेव्हंट नेमकं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये काय करावं, कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, क्वेश्चन सिलेक्शन कसं असतं, नुसतं प्रॅक्टिस हा एकमेव पर्याय नसतो। सिलेक्शन मध्ये मल्टिपल फॅक्टर्स असतात, प्रॅक्टिस त्यातला वन ऑफ द फॅक्टर झाला। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर क्वेश्चन सिलेक्शन असेल, तुमची तिथलं जे काही टाइमचं मॅनेजमेंट असेल, प्रेशर हँडलिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात फायनल सिलेक्शन मध्ये। मी फक्त तुम्हाला म्हणतो प्रॅक्टिस, कन्सेप्ट क्लिअर, प्रॅक्टिस हा एक वन ऑफ द पार्ट झाला, पण तिथलं प्रेशर हँडल कसं करायचं, टाइम सिलेक्शन कसं करायचं, टाइमचं मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या वाल्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात फायनल सिलेक्शन मध्ये। क्वेश्चन सिलेक्शन वाला पण पार्ट असेल, मी कोणता क्वेश्चन सिलेक्ट केला पाहिजे, कोणता क्वेश्चन स्किप केला पाहिजे, या सगळ्यांबद्दलची माहिती तुम्हाला ह्या लेक्चर्स मध्ये भेटेल। ह्या लेक्चर्स मध्ये फक्त एवढंच नाही की आम्ही तुम्हाला शिकून मोकळू, नाही, आम्ही तुम्हाला प्रॉपर शिकू, त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस करून घेऊ, तुम्हाला काही मॉक टेस्ट देऊन दाखवू, तुम्हाला एक्झाम देऊन दाखवू आणि त्या एक्झामची एनालिसिस कशा प्रकारे केली पाहिजे, कसे कोणते क्वेश्चन स्किप केले पाहिजे, कोणते क्वेश्चन आपण सोडवले पाहिजे, ह्या सगळ्यांबद्दलची माहिती टीम सारथी तुमच्या पुढे घेऊन येते। टीम सारथी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवते। मग याच्यामध्ये बघा आता ओनली मेंस बॅच इन इंडिया, मेंस बॅच, प्युअरली मेंस बॅच आणि एक्झाम रिलेव्हंट बॅच, कारण या सगळ्या सब्जेक्टच्या फॅकल्टी स्वतः स्टील आजही एक्झाम देतात, एक्झाम पॅटर्न बघतात आणि त्याच्यानंतर स्वतःमध्ये चेंजेस करून, कंटेंटमध्ये चेंजेस करून त्यावाला पार्ट शिकवला जातो। म्हणून एकदम जी ऍक्च्युअल मेंस लेवलची बॅच आहे, बरोबर त्याच लेवलचं कंटेंट तुम्हाला त्या केसमध्ये दिसेल, अशी एकमेव बॅच असेल। सर
मेन्स लेवल सिलेबस पूर्ण शिकवलं जाईल। त्याच्यानंतर कंप्लीट गायडन्स टील सिलेक्शन, याला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना फक्त मेन्स नाही तर टील सिलेक्शन म्हणजे याच्यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा कव्हर असेल। तुमची मेन्सची तयारी सोबत सोबत तुमची इंटरव्ह्यूचे गायडन्स सेशन, मॉक इंटरव्ह्यू वगैरे सगळं, म्हणजे तुम्ही फायनल सिलेक्शन होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून फायनल सिलेक्शन होऊन जोपर्यंत बँकमध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत टीम सारथी तुम्हाला सपोर्ट करेल, तोपर्यंत टीम सारथी तुम्हाला सपोर्ट करेल। म्हणून तिथे क्लिअरली मेन्शन केलं कंप्लीट गायडन्स टील सिलेक्शन। त्याच्यानंतर 1 इयरचा सपोर्ट असेल, जसं की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मधले काही बदलत्या गोष्टी, म्हणजे काही कंटेंट सर बदलतात, तो वाला पार्ट तुम्हाला कायम शिकवलं जाईल 1 इयर। आणि जनरल अवेअरनेस तर पूर्ण 1 इयर चालेल। म्हणजे तुम्ही 13 मे ची बॅच परचेस केली तर पुढच्या मे पर्यंत तुम्हाला पूर्ण जीए शिकवलं जाईल, कारण जीए रोज बदलता सब्जेक्ट आहे। क्वांट, रिझनिंग, इंग्लिश अराउंड 3 महिने 2.5 महिने 3 महिने हा सिलेबस चालेल। पण त्या केसमध्ये जर तुम्ही इकडे जीएच्या केसमध्ये गेले तर जीएचा सिलेबस सर पूर्ण वर्षभर चालेल, पूर्ण 1 इयर हा सिलेबस चालेल। त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जाईल या सगळ्या गोष्टी मी पुढे सांगणार आहे। मग सर का बरं मला आता हे पाऊल उचलायचंय, कारण आता सध्या शांततेचा काळ आहे। या शांततेच्या काळात आपल्याला घाम गाळावा लागणार आहे, ह्या शांततेच्या काळातच आपल्याला कष्ट करावे लागणार आहे, कारण लगेच इमिडिएट कोणती ऍड नाही। हा नेक्स्ट आता लवकरच मे मध्ये आयडीबीआय जामची ऍड तुम्हाला त्या केसमध्ये पाहायला भेटेल, जून मध्ये तुम्हाला आरआरबीची ऍड बघायला भेटतील, त्या पाहायला भेटतील। पण एक्झाम महत्वाच्या जर आपण मेन्स वाला पार्ट सर माझी प्री निघते हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर ज्या महत्वाच्या एक्झाम आपण त्या केसमध्ये पाहिल्या तर मेन्स एक्झाम सप्टेंबर पासून चालू होत आहे। मग त्यासाठीच हा एकदम क्रुशियल वेळ। दरवर्षी ह्याच टाइमला आपण मेन्सची तयारी करून घेत असतो, मेन्सच्या विद्यार्थ्यांची त्या केसमध्ये तयारी करून घेत असतो। मग हा क्रुशियल टाइम आहे आपल्याला त्या केसमध्ये की ह्या केसमध्ये मला अभ्यास करायचा आहे। हे 2-3 महिने जर मी कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला भेटेल, ते तुम्हाला सिलेक्शन मध्ये कन्वर्ट करून देईल। एक्झामच्या काळात तुम्हीच नाही सगळेच अभ्यास करतात, पण शांततेच्या काळात जो घाम गाळतो त्याला युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची गरज पडत नाही। म्हणजे जो शांततेच्या काळात अभ्यास करतो त्याला युद्धाच्या काळात म्हणजेच एक्झामच्या पिरियडमध्ये जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही, कारण त्याचं ऑलरेडी प्रिपरेशन हे हाय लेवलला असतं, त्याचं प्रिपरेशन हे नेक्स्ट लेवलला असतं। म्हणून सिलेक्शन हे हमखास होतं, कारण दरवर्षी सारथी एज्युकेशन मधून जवळपास आपण विचार केला तर हजारो सिलेक्शन त्या केसमध्ये होत असतात। हजारो सिलेक्शन दरवर्षी तुम्हाला सारथी एज्युकेशन मधून पाहायला भेटतात। आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या 3 महिन्यामध्येच 900+ आणि एप्रिलच्या आता आयडीबीआय जामचे पकडले तर 900+ सिलेक्शन या 4 महिन्यात झाले। अजून एसबीआय क्लेरिकल एसबीआय पीओ चे रिझल्ट लागल्यानंतर निश्चितच तो आकडा 2000च्या आसपास जाईल, कारण एसबीआय मधून 700-800 हजार रिझल्ट अपेक्षित आहे। तर बघा ह्या पद्धतीने मला त्या केसमध्ये तयारी करावी लागेल। डेली तुमचे 4 लेक्चर होतील, डेली तुमचे त्या केसमध्ये 4 लेक्चर डेली त्या केसमध्ये होतील। त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया सर, ह्या एक्झामच्या डेट्स ज्या की मी मागच्या लेक्चरमध्ये राहुल सरांनी पण त्यांच्या लेक्चरमध्ये मेन्शन केल्या होत्या। अपेक्षित एक्झामच्या तारखा आपण जर पाहिल्या तर लगेचच्या लगेच आता आपण सध्या तरी एप्रिल महिन्यामध्ये मी रेकॉर्डिंग करतो, एप्रिल संपत आलाय म्हणजे मे बरोबर 8 जूनला आणि 22 जूनला आयडीबीआय जामची एक्झाम दाखवतात ते। मग 8 किंवा 22 जूनला आयडीबीआय जामची एक्झाम होईल ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची। त्याच्यानंतर इकडे आरआरबीच्या प्री आहे, इकडे जर गेलो आपण तर मग पुन्हा एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्क पुन्हा एकदा येते। मग इथे एसबीआय पीओ ची प्री, एसबीआय क्लिरिकलची प्री मेन्शन, पण ह्यावाल्या मेन्स एक्झामच्या डेट्स इथं त्या केसमध्ये मी पूर्ण मेन्शन केलेले की ह्या हिशोबाने मेन्स एक्झाम अपेक्षित आहे, ह्या हिशोबाने बाकी सर्व एक्झाम त्या केसमध्ये अपेक्षित आहे। म्हणून मला तयारी आतापासून करावी लागेल, कारण नंबर ऑफ एक्झाम बघा तुम्ही जर इथे विचार केला फक्त मेन्स वाला 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 7 मेन्स तर मला फिक्स द्यायचे आहे, आणि मला त्यातलं कोणतंही एक सिलेक्शन पाहिजे। 7 मेन्स तर मला मिनिमम, याच्यात अजून एक्झाम ऍड होणार आहे ज्या एक्झाम कॅलेंडर मध्ये नाही, अशा रॅन्डमली जसं आता युको बँक एलबीओ आलं होतं, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट ऑफिसरची पोस्ट आली होती, युनियन बँक ऑफ इंडिया एलबीओ आलं होतं। हे अशा मध्ये आधीमध्ये तर पोस्ट येतातच आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह इन मध्येच, पण ह्यावाल्या एक्झाम तर लगेचच्या लगेच शेड्यूल एक्झाम मध्ये येत आहेत, म्हणून मला ती तयारी चालू करायची आहे। आता सर ऑफलाईनचं कसं आणि ऑनलाईनचं कसं शांततेत नीट समजून घ्या, सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी। बघा ऑफलाईन हे तर फक्त सारथीच्या ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी असतं, आणि पुन्हा एकदा तो ऍडव्हान्टेज सारथीच्या ऑफलाईन विद्यार्थ्यांना भेटतोय की सारथीचा ऑफलाईनचा कोणताही विद्यार्थी, मी म्हणतो ऑफलाईनचा सारथी ऑफलाईन बॅचचा विद्यार्थी ऑफलाईन लेक्चर करू शकतो, त्याला फक्त आय कार्ड दाखवून लेक्चरला बसायचं, काही प्रॉब्लेम नाही। मल्टिपल हॉल्स मध्ये हे वाले लेक्चर चालतात, दरवर्षीप्रमाणे मल्टिपल हॉल्स मध्ये हे वाले लेक्चर चालतील। तर सारथीच्या ऑफलाईन करणाऱ्या विद्यार्थ्याला ऑफलाईन मध्ये हे लेक्चर फ्री मध्ये असेल।
सारथी एज्युकेशनचे जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहे, सारथी एज्युकेशनचे जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहे, त्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांच्या केसमध्ये विचार केला, ज्यांची व्हॅलिडिटी बाकी त्यांना हे वाले लेक्चर दिसतील. म्हणजे मला वाटतं विजेता बॅच 4 पासून पुढचे व्हॅलिडिटी बाकी असेल त्यांना हे वाले लेक्चर दिसतील, बाकीच्यांना बॅच परचेस करावी लागेल. त्याबद्दल मी पुढे सांगतो. सर लेक्चरचा टाइम टेबल कसा असेल, रोजचे 4 लेक्चर कसे असतील, दुपारी 2 ते सायंकाळी 7 चालेल, म्हणजे 6 ते 7 ही लेक्चर आहे, 7 लेक्चर चालेल. 2 ते 3 तुमचं इंग्लिशचं लेक्चर होईल, 3 ते 4 तुमचं एलआर होईल, मग 4 ते 4:30 अर्ध्या तासाचा गॅप असेल, 4:30 ते जवळपास 5:45 पर्यंत कॉन्ट होईल आणि 6 ते 7 जीए होईल. म्हणजे डेली बेसिसवर तुम्हाला हे 4 लेक्चर जवळपास 4.5 ते 5 तास करायचे, 4.5 ते 5 तास करायचे. आणि याचा होमवर्क पण तुम्हाला त्या केसमध्ये करायचा आहे. क्वांट रिझनिंगच्या केसमध्ये जो होमवर्क असेल तो एक 3-4 तास 4-5 तासाचा होमवर्क, म्हणजे 10 तास आपलं शेड्यूल आपल्याला इथंच बिझी करून घ्यायचंय टीम सारथी सोबत. नेक्स्ट लेवलची तयारी याला म्हणतात की सर मी प्रॉपर शिकून घेतो, त्याच्यावर मी दिवसभर प्रॅक्टिस करतो आणि बाकीच्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा जो अभ्यास तो कराच. तुमचा याच्या व्यतिरिक्त तुमचे जे प्रीच्या टेस्ट असतील, तुम्हाला अजून वेगळं काही करायचं करा. पण सध्या मला हे 8-10 तास मेन्ससाठी मिनिमम 8 ते 10 तास मेन्ससाठी द्यावेच लागतील, करावंच लागेल. असं डेली बेसिसवर हे वाले लेक्चर होतील. एलआर असेल, इंग्लिश असेल, क्वांट असेल, जीए असेल, तो वाला पार्ट. त्यानंतर सर बॅचची व्हॅलिडिटी किती, बॅचची फीज किती, कोणकोणत्या एक्झाम, सगळ्याच गोष्टी. आता बघा, टार्गेटेड मेन्स बॅच असणार ही 2025-26च्या सर्व एक्झाम टार्गेट करणार आहे. सर सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असेल. काही लोक जॉबला असतात, काही लोक कुठं असतात, सर मला त्या केसमध्ये लाईव्ह लेक्चर मी पाहू शकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्या केसमध्ये तुम्ही ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पण बघू शकतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे वाले लेक्चर्स अवेलेबल असतील. बघा, टार्गेटेड मेन्स बॅच क्वांट, एलआर, इंग्लिश आणि जीए 4ही सब्जेक्टचे लेक्चर याच्यामध्ये होतील. मी तुम्हाला सांगितलं होतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस. बॅचची फीज 8,000 रुपये असेल 1 वर्षभरासाठी. 1 वर्षभरासाठी ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि 8,000 रुपये फीज असेल. मग याच्यामध्ये सर क्वांटचा सिलेबस एक अराउंड 3 महिन्यापर्यंत चालू शकतो. त्याबद्दल सर तुम्हाला सांगतील. रिझनिंग 1-2 ते 2.5 महिने, 2-3 महिने, इंग्लिश 1-2 ते 2.5-3 महिने आणि इकडल्या केसमध्ये जीएचा विचार केला तर वर्षभर. जीएचा विचार केला तर वर्षभर हे वाले लेक्चर तुम्हाला त्या केसमध्ये चालू असतील. वर्षभर हे लेक्चर चालू असतील, म्हणजे नेक्स्ट मे पर्यंतचं डेली बेसिसवर तुम्हाला करंट अफेअर्स, त्याच्यानंतर स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातील. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची. आणि या सगळ्या टार्गेटेड एक्झाम म्हणजे आरआरबी पीओ क्लर्क, आयबीपीएस पीओ क्लर्क, एसबीआय पीओ क्लर्क, सीबीओ असेल एसबीआयची, आरबीआय असिस्टंट असेल, आयडीबीआय जाम एक्झिक्युटिव्ह, एएम असेल, एलआयसी, एडीओ, डबलएओ, एओ, त्याच्यानंतर अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, ज्या काही बँकिंग रिलेटेड एक्झाम आहे त्या सगळ्या एक्झामला टार्गेट केलेली ही वाली बॅच असेल. सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. 13 मे पासून याच्यामध्ये लेक्चर चालू होईल. सर मला यातले स्पेशल सब्जेक्ट घ्यायचे, स्पेशल सब्जेक्ट म्हणजे मला पूर्ण बॅच नाही करायची, मला काही पर्टिक्युलर एक सब्जेक्टमध्ये 2 सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्या केसमध्ये कसं असेल बघा. फक्त तुम्ही जर विचार केला स्पेशल सब्जेक्ट बॅच फॉर ओनली मेन्स एक्झाम, स्पेशल सब्जेक्ट बॅच बद्दल विचार केला. आता बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ही 2,500 रुपयाला स्पेशल मेन्स ओनली. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं मेन्स पूर्ण क्वांट घ्यायचं तर ते 3,500 रुपयाला, पण फक्त क्वांटचं मेन्स घ्यायचं तर ते 2,500 रुपयाला आहे. रिझनिंगचं ओनली मेन्स म्हणतो मी, ओनली मेन्स रिझनिंग 2,500 रुपये. ओनली इंग्लिश रिझनिंग 2,500 रुपये. आणि जनरल अवेअरनेसची जी आपली बॅच लॉन्च केलेली, मी त्याचा एक व्हिडिओ पण टाकला होता दृष्टी 2.0चा, तर ती बॅच असेल आपली 3,500 रुपयाला वर्षभर. 3,500 रुपयाला वर्षभर, त्याचा एक व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे. दृष्टी 2.0, दृष्टी 1.0 आपली चालू होती जानेवारी पासून एप्रिल पर्यंत. आता याच्यानंतर मे पासून दृष्टी 2.0 चालू होते आणि याच्यामध्ये ऑलरेडी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ही वाली बॅच आत्ताच परचेस करून लगेचच्या लगेच हे पाहायला चालू करू शकता. किंवा कंबाईन बॅच जरी 8,000 रुपयात परचेस केली तरी आत्ताच परचेस करून जीए ची लेक्चर तुम्ही याच्यात, म्हणजे ज्याला पूर्ण बॅच घ्यायची आहे त्यांनी ही वाली बॅच परचेस करून जीए ची ऑलरेडी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, पाहू शकता. ज्याला फक्त जीए घ्यायचंय त्यांनी फक्त जीए घेतली तरी त्या केसमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचं करंट अफेअर अवेलेबल आहे, तुम्ही तो वाला पार्ट बघू शकता. सर काही लोकांचं म्हणणं असतं क्वांट आणि जीएचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर, क्वांट आणि जीए. मग त्या केसमध्ये इकडे क्वांट पाहिलं तर 2,500 रुपये, जीए पाहिलं तर 3,500 रुपये, असं जवळपास 6,000 रुपयावर जातंय. तर तुम्ही कॉम्बो घेतला, क्वांट प्लस जीएचा कॉम्बो घेतला तर तो 5,000 रुपयालाच भेटेल. म्हणजे क्वांट आणि जीए 2 सेपरेट घेण्यापेक्षा सर याचा कॉम्बो तुम्हाला 5,000 रुपयाला बसेल. सेम हे सगळं कंटेंट इकडे येणार,
सेम हे सगळं कंटेंट त्या केसमध्ये इकडे जीए प्लस कॉन्ट बॅच ही फक्त 5,000 रुपयाला असणार, तो आला एक मुद्दा. व्हॅलिडिटी सर्वच बॅचची 1 वर्षभरासाठी आणि ह्या वाल्या टार्गेट एक्झाम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ह्या वाल्या बॅचेस चालतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ह्या वाल्या बॅचेस चालतील. 13 मे पासून ह्या वाल्या बॅचेस चालू होणार आहे. 13 मे 2025 पासून डेली 4 लेक्चर त्या केसमध्ये होतील. दुपारी 2 ते सायंकाळी 7 हे लेक्चर चालतील. दुपारी 2 ते सायंकाळी 7 हे वाले लेक्चर तुमचे त्या केसमध्ये चालतील. सर कुठं जाऊन परचेस करावी लागते, काय करावी लागते? प्ले स्टोअरला सारथी एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे. सारथी एज्युकेशन, ह्या सारथी एज्युकेशन नावाचं ॲप इन्स्टॉल करून तुम्ही जर इथं कोर्सेसमध्ये गेले तर तुम्हाला सगळ्या बॅचेस दिसतील. टॉपर्स मेन्स बॅच दिसेल 2025-26, टॉपर्स मेन्स बॅच 2025-26 8,000 रुपये ती परचेस करू शकता. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच दृष्टी 2.0 दिसेल ती परचेस करू शकता. स्पेशल कॉन्ट ओनली बॅच असेल, रिझनिंग मेन्स ओनली बॅच असेल, कॉन्ट मेन्स ओनली, रिझनिंग मेन्स ओनली, इंग्लिश मेन्स ओनली, त्यावाले बॅचेस तुम्ही इथं जाऊन कोर्सेसमध्ये जाऊन इकडे वेगवेगळ्या शेड्यूल तिथं तुम्ही जाऊन परचेस करू शकता. आतापासून त्याच्यामध्ये लेक्चर पाहायला चालू करू शकता. सर कंप्लीट शून्यापासून शिकायचंय, काही आमचे मित्र आहे किंवा आजूबाजूचे लोक आहे का त्यांचं म्हणणं आहे कंप्लीट शून्यापासून सारथीची 0 पासूनची जी बॅच आहे एकदम बेसिक पासून म्हणजे आतापर्यंत बँकिंगचं काहीच केलं नाही तर ती बॅच 5 मेला चालू होती. ती बॅच एकंदरीत 5 मेला चालू होते. ती पण दुपारी 12 ते 4 असेल तर ती बॅच असेल 5 मेला एकदम 0 पासून चालू होणारी बॅच. आणि बाकी कंप्लीट मेन्स बॅच 13 मेला तुमची त्या केसमध्ये चालू होईल. तर चालेल, आपण भेटूया अशा पद्धतीने जी आपली 13 मेला स्पेशल मेन्स बॅच किंवा ज्याला मी टॉपर्स मेन्स बॅच असं म्हणतो त्या बॅचमध्ये ह्या वर्षीचं सिलेक्शन निश्चित करण्यासाठी आजच नक्की ती बॅच जॉईन करा आणि लगेचच्या लगेच त्याच्यामधले लेक्चर्स पाहायला चालू करा. चालेल, तर भेटूया अशाच नवनवीन लेक्चरमध्ये. लेक्चरला लाईक करा. धन्यवाद.